करवीर तालुक्यातील कुरुकले येथील भोगावती महाविद्यालयात सध्या सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि काणगाव गावातील मंडळींचे वर्चस्व प्रचंड प्रमाणात वाढलंय। संस्थेच्या कारभारावर केवळ एका गावातील लोकांचा ताबा मिळाल्याने शिक्षक, कर्मचारी आणि सभासदांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार चेअरमन दिगंबर मेडशिंगे, सचिव अक्षय जाधव, क्लार्क शिवानी मेडशिंगे, प्रभारी प्राचार्य एम चव्हाण हे सर्वजण काणगाव गावातील असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे संस्थेतील प्रमुख पदावर एकाच गावातील मंडळींचा एकछत्री कारभार सुरू असल्याचं उघड झालंय। महाविद्यालयात इतर गावातील पात्र आणि वरिष्ठ शिक्षक असतानाही काणगावचाच व्यक्ती प्रभारी प्राचार्यपदी नियुक्त करण्यात आलाय। या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात भेदभाव आणि पक्षपातीपणाचा आरोप होतोय। संस्थेतील बहुतांश निर्णय चेअरमन दिगंबर मेडशिंगे व त्यांच्या निकटवर्तीयांच्या स्मर्तीवर घेतले जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे संस्थेतील पारदर्शकता, नीतिमत्ता आणि शिक्षकांचा आत्मविश्वास धोक्यात आल्याचे मत सभासदांमध्ये व्यक्त होत आहे। अनेक सभासद आणि शिक्षणप्रेमींचे म्हणणे आहे की भोगावती महाविद्यालय हे सर्वांचे आहे। संस्थेतील निर्णय प्रक्रिया एखाद्या गावापुरती मर्यादित ठेवणे हा शिक्षण क्षेत्रावरील अन्याय आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारावर कारवाई करावी। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कौलव।